विद्यार्थी मित्रांनो, MHT CET PCMचा पहिला अटेम्प्ट झाला. मला सांगा कसा होता तुमचा पेपर? अवघड होता, सोपा होता का मध्यम होता? माहिती नाही ना तुम्हाला? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय करणार आहे, की 11 एप्रिल पासनं ते 20 एप्रिल पर्यंत आपल्या जेवढ्या शिफ्ट्स होत्या, त्या सगळ्या शिफ्टचं एनालिसिस तुम्हाला सांगणार आहे. आणि हे कशाच्या बेसिसवर केलंय मी तर ते स्टुडंटच्या बेसिसवर. स्टुडंटचे इंटरव्ह्यूज आपण कंडक्ट केले आणि त्यांचा थोडंसं रिसर्च करून आपण काय केलंय, एक 4 कॅटेगरीज बनवल्यात. त्या 4 कॅटेगरीज कोणत्या तर सांगतो. पहिली कॅटेगरी आहे कोणती? ईझी टू मॉडरेट ही कॅटेगरी म्हणजे थोडक्यात हिला तुम्ही ईझी शिफ्ट कन्सिडर करू शकता आणि अशा 3 शिफ्ट्स आहेत की ज्या ईझी होत्या. त्याच्यानंतर काय दुसरी शिफ्ट कशी आहे? दुसरी कॅटेगरी तर ती आहे मॉडरेट. मॉडरेट म्हणजे थोडक्यात मध्यम कॅटेगरीची. तर अशा 7 शिफ्ट्स होत्या की ज्या मध्यम होत्या. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी केली मी मॉडरेट टू डिफिकल्ट म्हणजे काय? जास्त डिफिकल्ट नाहीये आणि मध्यम पण नाहीये. म्हणजे कसं थोडक्यात एक डिफिकल्ट टाइपची शिफ्ट ती अशा 2 शिफ्ट होत्या आणि त्याच्यानंतर डिफिकल्ट ओके सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाणाऱ्या शिफ्ट अशा 4 शिफ्ट होत्या. मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की तुमची शिफ्ट कशा पद्धतीने होते. मग त्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने पर्सेंटाईल येईल. आता ऑब्व्हियसली ज्याची डिफिकल्ट शिफ्ट गेली कमी मार्क्स पडणार आहेत. कमी मार्क्सवर परत चांगलं पर्सेंटाईल येणार आहे. त्याच्या उलट ज्यांची खूप इझी शिफ्ट होती, मुलं चांगला स्कोर करणार आहेत आणि ते पर्सेंटाईल मध्ये बॅलन्स होऊन जाणार त्याच्यामुळे थोडेसे कमी पर्सेंटाईल त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यामुळे काय करायचंय व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि त्याचबरोबर काय जे व्हाईट वालं बटन आहे ना सबस्क्राईबचं तर ते दाबायचंय म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल आता इथं इझी टू मॉडरेट म्हणजे थोडक्यात काय इझी टाईपच्या शिफ्ट कोणती कोणती होती तर 11 एप्रिलची पहिली शिफ्ट ही इझी होती. त्याच्यानंतर 18 एप्रिलची पहिली शिफ्ट इझी होती आणि त्याच्यानंतर लास्ट शिफ्ट म्हणजे सेकंड शिफ्ट 20 एप्रिलची ही पण इझी होती. म्हणजे ह्या 3 शिफ्ट कशा होत्या तर इझी होता. आता पहा बरेचसे मुलं या शिफ्ट मधल्या पण असे मला भेटले, की आमची खूपच अवघड गेली शिफ्ट पण नाही. मी ज्यावेळेस जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत पोहोचलो आणि एक एव्हरेज त्याचा जर काढला असता, तर ह्या 3 ज्या शिफ्ट्स आहेत, तर त्या मला थोड्याशा काय वाटल्या, ईझी वाटल्या. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं काय, की मॉडरेट लेव्हलच्या शिफ्ट्स कोणत्या होत्या? तर पहा 11 एप्रिलची सेकंड शिफ्ट. 11 एप्रिलची सेकंड शिफ्ट मॉडरेट होती. त्याच्यानंतरनं काय 19 एप्रिलची फर्स्ट शिफ्ट मॉडरेट होती. त्याच्यानंतरनं 13 एप्रिलची पहिली शिफ्ट मॉडरेट होती. त्याच्यानंतरनं 19 एप्रिलची दुसरी शिफ्ट मॉडरेट होती. 16 एप्रिल पहिली शिफ्ट, 20 एप्रिल पहिली शिफ्ट, 18 एप्रिल सेकंड शिफ्ट ह्या मॉडरेट लेव्हलच्या शिफ्ट होत्या. वाटल्यास तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा बरं का. ह्या मॉडरेट होत्या आणि जर तुमची शिफ्ट यापैकी कोणत्या याने जर आली असेल, तर ती एक मॉडरेट लेव्हलची शिफ्ट आहे. तिथं ड्रास्टिकली पर्सेंटाईल चेंज असा काही नसणार आहे. दरवर्षीप्रमाणेच त्या ठिकाणी पर्सेंटाईल येणार आहे. त्याच्यानंतर जर तुमची या 3 पैकी एखादी शिफ्ट असेल, तर थोडंसं कमी पर्सेंटाईल तुम्ही या ठिकाणी एक्स्पेक्ट करू शकता. बरं. त्याच्यानंतर आता डिफिकल्ट कोणत्या शिफ्ट होत्या? तर पहा. डिफिकल्ट शिफ्ट कोणत्या होत्या? तर मोस्ट डिफिकल्ट या होत्या. पण मॉडरेट टू डिफिकल्ट जर म्हटलं आपण, तर 15 एप्रिलची शिफ्ट 1 ही काय होती? मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आपण टाकली आहे. का? स्टुडंटच्या रिव्ह्यूजनुसार. तुम्ही आपल्या चॅनलला अगोदरपासून फॉलो करत असाल ना, तर तुम्हाला माहिती आहे. आपण NIT कोल्हापूर या ठिकाणी काय केले ते मुलांचे रिव्ह्यूज शूट केले होते. वाटल्यास तर तुम्ही ते जाऊन पहा. चॅनलवर ते व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्हाला आणखीन जास्त हेल्प होईल समजण्यासाठी की कोणती शिफ्ट कशा पद्धतीने होती. ही मॉडरेट टू डिफिकल्ट होती. त्याच्यानंतर 17 एप्रिलची शिफ्ट 2 ही सुद्धा काय होती? तर मॉडरेट टू डिफिकल्ट टाइप होती. म्हणजे काय? जस्ट मिनिट 2 मिनिटं फक्त. तर हे पहा. डिफिकल्ट शिफ्ट्स कोणत्या? डिफिकल्ट शिफ्ट्स कोणत्या? तर 13 एप्रिलची सेकंड शिफ्ट ही खूप डिफिकल्ट शिफ्ट होती. आपण या दिवशी अमनचा इंटरव्ह्यू घेतला होता, बरोबर? आणि अमनने काय सांगितलं होतं, की त्याला मॅथ्समध्ये आणि इव्हन फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आलाय. त्याच्यानंतरनं 15 एप्रिलची सेकंड शिफ्ट डिफिकल्ट लेव्हलमध्ये आपण टाकतोय. 16 एप्रिलची सेकंड शिफ्ट डिफिकल्ट लेव्हलमध्ये टाकतोय आणि 17 एप्रिलची पहिली शिफ्ट ही आपण डिफिकल्ट लेव्हलमध्ये टाकतोय. आता इथं लिहून दिलंय मी. काय दिलंय? की जर तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल, तर घाबरायचं काहीच कारण नाहीये. तुम्हाला चांगलं पर्सेंटाइल हे येणार आहे. इव्हन जरी तुम्हाला कमी मार्क्स असले तरी. कारण पहा, कारण आता मी पुढे एक अपकमिंग स्लाइडमध्ये ते एक्सप्लेन करणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं पहा, आता हा मी पूर्ण चार्ट दिलाय. वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 मिनिट मी बाजूला सरकतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे तुम्हाला पूर्ण अंदाज लागून जाईल. हा काय नाही फक्त मी डाटा थोडासा मॉडरेट केलाय. ओके. तर काय 11 एप्रिल ते 20 एप्रिल दिलंय तुम्हाला. इथं शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 ईझी होती, मॉडरेट होती, डिफिकल्ट होती. या पद्धतीने हा डाटा आहे. आणि हा डाटा आपल्याला हेल्पफुल कशासाठी आहे, की मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाईल मी व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाईल तर त्याच्यामध्ये हा डाटा आपल्याला खूप कामी येणार आहे. म्हणजे काय, की डिफिकल्ट शिफ्टला किती पर्सेंटाईल येऊ शकतं, ईझी शिफ्टला कशा पद्धतीने येऊ शकतं, बरोबर? त्याच्यानंतर आपण पाहूया, की नक्की आता पर्सेंटाईलचा कसा फरक पडतोय. फर्स्ट ऑफ ऑल हे आपण रीड करूया, की नक्की काय लिहिलंय.
इफ युअर पेपर वॉज डिफिकल्ट, डू नॉट पॅनिक. लेस मार्क्स विल स्टिल गिव्ह यू गुड लिहायचं आहे. गुड पर्सेंटाईल अॅक्युरेसी मॅटर्स मच मोर दॅन रॉ स्कोर. बरोबर, म्हणजे काय? तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एकदम क्लिअरली एक्सप्लेन करतो. बरेचसे जण काय म्हणतात, की यावेळेस कॉम्पिटिशन थोडीशी हाय असणार आहे, 2 अटेम्प्ट असल्यामुळे. तर मी तुम्हाला सांगतो असं काही नाहीये. अटेम्प्ट 2 आहेत. ठीक आहे. हाय कशामुळे असणार आहे कॉम्पिटिशन? की मुलं चांगला अभ्यास करणार आहेत. काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. सिंगल अटेम्प्ट जरी असला तरी ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी अभ्यास केलाच असता. बरोबर आहे. आता अटेम्प्ट जरी वाढले तर मुलं आहेत तेवढेच आहेत. म्हणजे तुमचा रँक जो आहे तर रँक तो स्टेबल राहतोय तुमचा. त्याच्यामुळे घाबरायचं काही टेन्शन नाही किंवा पॅनिक मोडमध्ये जायचं नाहीये. आणि जे कोणी तुम्हाला असं या पद्धतीने सांगत असेल तर त्याला एकदा त्याचा प्रूफ विचारा, की नक्की का अवघड राहणार आहे? बरोबर, पेपर अवघड येणार आहेत, की नक्की कशामुळे? मुलं वाढलेत का? मुलं फक्त 10,000 मुलं वाढले. 10 ते 15,000 मुलं यावर्षी नवीन आलेले आहेत, म्हणजे जास्त आलेले आहेत. बरोबर. दरवर्षीच अशा पद्धतीने शिफ्ट्स वगैरे असतात. दरवर्षीच मुलांचं चांगलं पर्सेंट येतंय. त्याच्यामुळे आता तुम्ही काही घाबरायचे वगैरे काही एक कारण नाहीये. जरी तुमची शिफ्ट डिफिकल्ट असेल, तर खूपच चांगलं आहे. पर्सेंटाइल तुम्हाला येऊन जाईल चांगलं. आणि जर ईझी असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्यात चांगला स्कोर केलेला आहे. म्हणजे काय? तर बॅलन्सिंगमध्ये कुठेतरी तुम्ही आहात. त्याच्यामुळे हा एक पर्सेंटाइलचा आता डोक्यातून तुम्ही काढून टाका. तुम्हाला मी 3 टिप्स देतो. तर त्या तुम्ही फॉलो करायच्या. पहिली टिप्स म्हणजे काय? जसं मी आता तुम्हाला सांगितलंय, पॉज द पर्सेंटाइल पॅनिक. किती पर्सेंटाइल येऊ, कसं येऊ, तर त्याच्याबद्दल विचार करू नका. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ बनवून देईल मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. म्हणजे तुम्हाला 100 मार्क्स जर असतील डिफिकल्ट शिफ्टमध्ये, तर पर्सेंटाइल किती येतंय, तो व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल. फक्त जास्त तुम्ही याच्यात पॅनिक मोडमध्ये जाऊ नका, म्हणजे जास्त रिसर्च करू नका आणि त्याच्यात टाईम वायाला घालवू नका. आता अभ्यासावर शिफ्ट व्हा. सेकंड अटेम्प्टला सामोरं जायचंय. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? सेकंड अटेम्प्ट. बरोबर? सेकंड अटेम्प्टमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्या आपल्या मिस्टेक झाल्यात, त्या एनालिसिस करा थोड्याफार. ओके. आणि त्या सेकंड अटेम्प्टमध्ये आपल्याला रिपीट करायच्या नाहीयेत. या पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी ठेवा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? ट्रस्ट द प्रोसेस. ही प्रोसेस आहे. सीईटी होणं, ॲन्सर की येणं, रिझल्ट लागणं, ॲडमिशन्स होणं, कॅप राउंड 1, 2, 3, 4, स्पॉट राउंड असेल, आय-एल-एस राउंड असेल, काय जे असेल ही एक प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला व्यवस्थित फॉलो करायची आणि या प्रोसेसमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करावं लागेल. ओके. कारण पहा, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात काउन्सिलिंगमध्ये, की कमी पर्सेंटाईलवर सुद्धा आपण एक चांगलं कॉलेज मिळवू शकतो. मी कालच एक व्हिडिओ अपलोड केलाय, सीओईपी ॲट 69 पर्सेंटाईल. आणि होय, ते खरं आहे, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. बरोबर आहे. मग त्या पद्धतीच्याच अपॉर्च्युनिटी याही वर्षी येऊ शकतात. मग त्यासाठी काय पाहिजे? तर मी तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे चॅनल आहे तुमच्यापर्यंत आता पोहोचलोय मी, तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे काय होईल? इथून पुढे मी जे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाईड करेल, तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुम्ही ते व्हिडिओ पाहून एक चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅब करून एका चांगल्या ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाल. फायनली सांगायचं काय मला, की ही जी आपली प्रोसेस आहे, तर त्या प्रोसेसवर विश्वास ठेवा. गाईडन्सचं म्हणाल तर मी तुमच्यासोबत आहे. काही एक काळजी करू नका. मग त्यासाठी काय? सबस्क्राईब करायचंय. त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करायचा आहे. बरोबर? मग त्यांनाही समजलं पाहिजे, की त्यांची शिफ्ट कशा पद्धतीने होते. बरोबर? आता मी 11 एप्रिलपासून 20 पर्यंत तुम्हाला सांगितलंय कशा-कशा पद्धतीने होते. त्याचबरोबर आता मी मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आणखीन काही स्टेप्स असतील, आणखीन काही मला तुम्हाला ऑथेंटिकेट माहिती प्रोव्हाईड करता आली, ती पण करणार आहे. मग सबस्क्राईब करून ठेवा. ऑल द बेस्ट.